सुंटवडा बनवल्यानंतर मी डेकोरेशनची सुरुवात केली। माझ्याकडे ही सुंदर ओढणी होती, व्हाईट कलरची आणि रेड कलरची बॉर्डर होती। मग त्याच्याने डेकोरेशन केलं, थोडेसे फुलं लावले आणि इथे ना मी तयार झाली फ्रेश होऊन। साडी पहिल्यांदा मी माझ्याकडून नेसली आहे, मला जास्त साडी नेसायला जमत नाही। मग नंतर किचनमध्ये गेली आणि नैवेद्यासाठी शेवयाची खीर बनवली छानपैकी। आणि मग ना मी माझी देवाची तयारी करायला घेतली, म्हणजे सगळं पाट मांडून पाळणा वगैरे सजवायचा होता। आणि मग पाळणा साफ करायला घेतला आणि लावायला घेतला, म्हणजे पाळणा गादी बनवायला घेतली। आणि मग सगळं तयारी केली आणि इथे नैवेद्य दही आणि सुंटवडा ठेवला। खीर जी आहे ती नंतर ठेवणार होती। इथे मस्त कान्हाला बसवलेलं। 12 वाजल्यानंतर मग त्याला पाळण्यात घालायचं होतं। डेकोरेशन खूप छान झालेलं ना, कसं झालं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। मग 12 वाजायच्या 5 मिनटं अगोदर ना मी कान्हाला दही आणि दुधाने आंघोळ घालायला घेतली। आंघोळ घातल्यानंतर छान पुसून त्याला कपडे घातले। मी त्याच कपड्यांसाठी मार्केटवर फिरत होते पावसात, कारण काय ना एवढे व्हरायटी होते ना, म्हणजे सगळेच छान होते, पण मला वेगळंच पाहिजे होतं काहीतरी। मग कान्हाला पाळण्यात घेतलं आणि पाळणा बोललं, कसं बोललंय तेही मला कमेंट करून सांगा। जो जो रे कुळभूषणा देवकी नंदनान बाळा जो जो रे कुळभूषणा देवकी नंदनान बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णन बाळा जो जो रे कुळभूषणा देवकी नंदनान बाळा जो जो रे। असा होता आजचा दिवस। ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। कान्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो।